आज पालघर सत्र न्यायालयात डहाणूच्या केसमध्ये आरोपीला पोलिसांनी 10 दिवसाच्या रिमांडकरिता हजर केलं होतं. आम्ही आरोपीच्या पोलीस कस्टडीसाठी कोणताही विरोध केला नाही आणि त्याचं कारण म्हणजे आमचं म्हणणं आहे की मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये चांगले प्रेमाचे संबंध होते, दोघांचं घरी येणं जाणं होतं आणि अशा परिस्थितीत कोणताही हा लव जिहाद नाही. मुलाची आई, आईची आई हे हिंदू आहेत आणि मुलाच्या घरामध्ये एकत्र हे राहत आहेत अनेक वर्षांपासून आणि ज्या घरामध्ये हिंदू आणि मुस्लिम हे दोघे धर्मीय एकोप्याने राहत आहेत, तर अशा ठिकाणी लव जिहाद हे असं काही नाही. म्हणून आम्ही काही पोलीस कस्टडीसाठी विरोध केला नाही. यापूर्वी मुलाला पकडून 9 तारखेला आणलेलं होतं, तेव्हा पोलिसांनी आरोपीच्या नातेवाईकांना अटकेची कारणं दिली नव्हती. हे देणं सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे बंधनकारक होतं, म्हणून कोर्टाने त्याला सोडून टाकलेलं. त्यापूर्वीच आमचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टामध्ये पेंडिंग होता. त्याची 12 तारखेला सुनावणी झाली. पोलिसांनी रिअरेस्ट करण्याची परवानगी मागितली. कोर्टाने आमचा अर्ज फेटाळला, त्यांचा अर्ज मंजूर केला. काल आरोपीला अटक करण्यात आली आणि आज त्याला हजर केलं असता आम्ही विरोध न केल्याने कोर्टाने 19 जूनपर्यंत त्याला पोलीस कोठडी दिली आहे. या दरम्यान आम्ही पण एक अर्ज कोर्टामध्ये केला, ज्या अर्जामध्ये आम्ही मागणी केली की आता 3 दिवसापूर्वी ज्याप्रमाणे कल्याणचे पोलीस आरोपीला रस्त्यावर मारतायत, इथे ज्या अर्थी डहाणू बंद झालेला आहे आणि लोकांमध्ये काही नाराजी पसरलेली आहे, तर आरोपीच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून आम्ही कोर्टामध्ये अर्ज केला की त्याची जी काही चौकशी आहे ती CCTV आणि व्हिडिओग्राफी या माध्यमाने करण्यात यावी, त्याला सुरक्षा देण्यात यावी. आणि मी स्वतः कोर्टामध्ये आणि बाहेर पोलिसांसमक्ष आरोपीला निर्देश दिलेले आहेत की तुझ्याकडे जी काही माहिती असेल, जे काही मोबाईल फोन असतील, सर्व व्हिडिओ, चॅट, फोटो पोलिसांना देऊन टाक आणि पूर्ण सहकार्य कर. शेवटी सत्य बाहेर येणं हा प्रत्येक गुन्ह्याचा तपासामागचा उद्देश असतो. तुमचे म्हणणे आहे की जो मुलाच्या आरोपीच्या आई आणि नानी ती हिंदू आहे आणि त्याचे वडील आणि त्याचे दुसरे जो पक्ष आहे वडीलचे ते मुस्लिम आहे आणि दोन्ही धर्माच्या पालन एका घरामध्ये होत आहे आणि कुठल्याही वादविवादाशिवाय अनेक वर्षांपासून ते राहत आहेत. मुलाची आई ही हिंदू वैष्णव आहे. मुलाच्या आईची आई ही शुद्ध शाकाहारी आहे. मुलाच्या घरामध्ये ती राहते, ती आपलं जेवण आपल्या मर्जीने करते. सण, पूजा, प्रार्थना मुलाची जी आजी आहे, आईची आई, ही सर्व पालन करते. मुलाचे घरचे कधी विरोध करत नाही. मुलाची ही जी आजी आहे तिचे पती म्हणजे मुलाचे आजोबा हे वारल्याने अनेक वर्षांपासून हे सोबत राहत आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक ठिकाणी जिहाद नसतो, त्याला लव जिहाद संबोधून त्याची जी सेन्सिटिव्हिटी वाढवलेली आहे ते योग्य नाही. मला असं वाटतं की दुसरे जे केसेस आहेत ते यामध्ये मिक्स झालेले आहेत, की जी एक मुलगी इथून लंडनला निघून गेली आणि मग ते एक मॅटर वेगळा आहे आणि हे मॅटर वेगळं आहे. इथे माझं म्हणणं आहे की इथे फक्त लव आहे, जिहाद नाही आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.